तर आपण ग्राफिक्समधून नेमक्या मागण्या काय आहेत पाहतोय। मतदार याद्यांचा घोळ दूर करावा ही त्यांची मागणी आहे। शिष्टमंडळाच्या मागण्या आपण पाहतोय। त्याचबरोबर निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी अशी मागणी सुद्धा केली जाते। त्याचबरोबर मनपा आणि झेडपी निवडणुका या निष्पक्षपणे व्हाव्यात अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। तसंच मतदार याद्यांचा घोळ दूर व्हावा अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे, तर त्याआधी आपण पाहतोय संजय राऊत हे आता तिथे दाखल झालेले आहेत। ही चार दृश्य आपण पाहतोय। अनेक महत्त्वाचे नेते सध्या शिवालयामध्ये दाखल झालेले आहेत। मनसेचे नेते असतील, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते असतील, हे सगळेच आता शिवालयामध्ये दाखल होत आहेत। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, संजय राऊत हे देखील थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि ते निमंत्रक आहेत या शिष्टमंडळाचे। त्यांनी सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर शरद पवार असतील, राज ठाकरे असतील, यांना सर्वांना पत्र लिहून या शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी कळवलं होतं आणि त्यामुळं निमंत्रक म्हणून संजय राऊत यांनी या शिष्टमंडळाचं काम आतापर्यंत पाहिलेलं आहे। आणि तेच कालच त्यांची तब्येत थोडी बिघडली होती, त्यानंतर फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल केले होते। काही टेस्ट त्यांच्या झाल्या होत्या आणि त्यानंतर ते आज येतील की नाही अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जात होती, परंतु अखेरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते देखील या शिष्टमंडळामध्ये सामील झालेले आहेत। आताच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं या शिष्टमंडळामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचे देखील काही मुद्दे आहेत, कारण प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे मुद्दे प्रामुख्यानं या निवडणूक आयोगाच्या संदर्भात आहेत। कारण सर्व विरोधी पक्ष मिळून एकत्रित निवेदन हे तयार करण्यात आलेलं आहे आणि या एकत्रित निवेदन जे तयार केले गेले आहे त्याचीच प्रत ही राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना दिली जाणार आहे। परंतु या पत्राची, या निवेदनाची कितपत दखल घेतली जाणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राज्य निवडणूक अधिकारी हे या संदर्भात किती गांभीर्यानं घेतात विरोधी पक्षांना, या शिष्टमंडळाला, ते पाहणं देखील गरजेचं आहे। कारण येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या संदर्भातली ही राज्य निवडणूक आयोगाकडे, अधिकाऱ्यांकडे एकत्रितरित्या जाणं, एकजूट दाखवणं ही विरोधकांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये देखील ही अशा प्रकारची राजकीय एकजूट ही दाखवली जाते का, हे देखील पाहणे महत्त्वाचं आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे हे यांना घेतलं जाणार आहे का, खास करून बिहार निवडणुका झाल्यानंतर या संदर्भातला कदाचित निकाल हा लागू शकतो किंवा या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो, कारण आत्ताच राज ठाकरे यांना महाविकास आघाडीसोबत घेतलं जाणं हे बिहार निवडणुकीत काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकतं आणि त्याचमुळं या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे मवियासोबत एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाणार का, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु दोन्ही ठाकरे बंधू मात्र एकत्रितरित्या मुंबई महापालिकेत आणि MMR परिसरातील ज्या महापालिका आहेत तिथं एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची आता जवळपास निश्चित झाले आहे आणि याच कारणास्तव या एकत्रित पहिल्यांदाच राज ठाकरे हे अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत एकत्रित बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं यानंतर कदाचित काय काय राजकीय घडामोडी ह्या घडू शकतात याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कृष्णात, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणाचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे ते शरद पवार सुद्धा या शिष्टमंडळात आहेत, ते सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांना खूप मोठी राजकारणाची जाण आहे आणि आता सध्याचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बोगस मतदार याद्यांचा आहे, मतदानाचा आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश असणं किती महत्त्वाचं आहे? नक्कीच एक नैतिक पाठबळ जे आहे ते शरद पवार यांच्यामुळे लाभलेलं आहे या शिष्टमंडळाला, कारण जेव्हा शरद पवार यांच्यासारखा एक दिग्गज नेता अशा प्रकारे एखाद्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होतो त्यावेळी या शिष्टमंडळाला एक महत्त्व प्राप्त झालेलं असलेलं पाहायला मिळतो। त्यामुळं शरद पवार या शिष्टमंडळामध्ये असणं ही एक मोठी बाजू जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जेव्हा निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याशी जेव्हा शिष्टमंडळ बोलायला जाईल त्यावेळी शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल। त्याचबरोबर निवेदन तयार करताना देखील शरद पवार यांचे काय काय मुद्दे आहेत, कारण गेल्या अनेक दशकांचा त्यांचा राजकारणाचा अनुभव पाहतात, ते देखील या शिष्टमंडळामध्ये असणार आणि त्यामध्ये गेलेले निवेदन आहेत ते तयार करण्यामध्ये, ते मुद्दे उपस्थित करण्यामध्ये त्यांचे काही वेगळे मुद्दे जे आहेत ते नक्कीच या शिष्टमंडळासाठी महत्त्वाचे असणार आहेत। आणि
शरद पवार असू देत, उद्धव ठाकरे असू देत, राज ठाकरे असू देत, असे हे दिग्गज नेते जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्याचवेळी निवडणूक अधिकाऱ्यांना जेव्हा सांगतायत, कारण केवळ सत्ताधारी पक्षातले 3 महत्त्वाचे पक्ष सोडले तर इतर सर्व महत्त्वाचे पक्ष नेते खास करून विरोधातले हे जेव्हा काही गोष्टी ह्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे घेऊन जात आहेत, त्यांचं म्हणणं देखील गांभीर्यानं घेणं हे निवडणूक आयोगाचं काम असणार आहे. त्यामुळे त्यांना कितपत गांभीर्यानं घेऊन त्याची अंमलबजावणी, त्यांच्या प्रश्न मिटवण्यासाठी त्यांचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यावर काय नेमकी अंमलबजावणी करण्यासाठी ते निर्णय घेतात हे येत्या काळामध्ये समजून येईल. अगदी तर आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय. निवडणूक आयोगाविरोधात या सर्वांनी एल्गार पुकारलेला आहे. अनेक महत्त्वाचे नेते या शिष्टमंडळामध्ये आहेत. महाविकास आघाडीचे नेते, त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता एकत्रितपणे हे शिष्टमंडळ थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. आपली बाजू जोरकसपणे मांडणार आहेत. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, अनेक त्यांच्या मागण्या आहेत. त्या संदर्भातलं निवेदन सुद्धा या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे. त्यामुळे एकत्रितपणे एकजूटपणे निवडणूक आयोगावर दबाव आणण्यासाठी या विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि अर्थातच मनसेच्या नेत्यांनी, राज ठाकरेंनी ही मोर्चे बांधणी केल्याचं आपल्याला दिसतंय.